नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा तयार करून घ्यायचा आहे. इथे गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. हा बॉक्स तयार झाला की आपल्याला इथे खालच्या बाजूने काय करायचं आहे, 2 इंच मोजून घ्यायचं आहे. तिथून आपल्याला द्यायचा आहे याप्रमाणे असा आकार आणि इथून ह्या रेषेवरती हा आकार मॅच करायचा आहे. आता जो मोंढ्याचा आकार दिला आहे तो घ्यायचा आहे कट करून. त्याच्यानंतर घ्यायचं आहे कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच बरोबर कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची. आता पुन्हा याला घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार उमटवून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर काय करायचं, 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. इथे खालीसुद्धा बरोबर व्यवस्थित आहे की नाही पाहून घ्यायचं, पिन लावून घ्यायची. जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. आता मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. व्यवस्थित असं कट करायचं, थोडंसं अंतर सोडून कट करायचं, एकदम रेषेला खेटून कट नाही करायचं. आता छोटे छोटे कट असे गळ्यावरती मारायचे, तेव्हा सुद्धा शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची. अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करून एक शिलाई वरतून मारून घ्यायचे, म्हणजे छान असा आपला गळा तयार होतो. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळ मिळेल आणि छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं जसा आपण आकार दिलाय तसाच तो गळा तयार झाला पाहिजे. आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित हे अस्तर जॉईंट झालं की उरलेला कपडा सगळा असा कट करून घ्यायचा आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे, त्यासाठी पॉईंट टाकायचे. खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टीला एका बाजूने फोल्ड करायचं आणि सिंपल अशी ठेवून तिला द्यायची शिलाई मारून घ्यायची. वरतून द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा पाठीचा भाग आपला तयार झाला. ते इथे काय करायचं, सरळ रेषा अशा खाली मारून घ्यायच्या आहेत बघा. त्याच्यानंतर आपण आता कॉन्ट्रास्ट पट्टी घ्यायची, साधारण 2-2.5 इंचाची पट्टी, 2.5 ते 3 इंचपर्यंत. तिला डबल फोल्ड करून अशी शिलाई मारून घ्यायची आणि तिला असं पलटी करून घ्यायचं. बघा, ह्याप्रमाणे पलटी केलं की आपल्याला ह्या मापाचे तुकडे आपल्याला काढून घ्यायचे किंवा मग शिलाई मारून तुम्ही कट करून नंतरून घेतलं तरी चालेल.
आणि ते आपल्याला त्या पट्ट्या आहे ना अशा एका खाली जोडून घ्यायचे. बरोबर जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची, म्हणजे त्या पट्ट्या परफेक्ट लागतील. तिघे पट्टे लावून झाल्या की शिलाईच्या बाहेर जो कपडा एक्स्ट्रा दिसत असेल तर तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे, त्याचं असं बटरफ्लाय करायचं. बरोबर सेंटरला इथे आपल्याला काय करायचं, पॅक करून घ्यायचं आहे. शिलाई मारायची आहे बटरफ्लाय करून. शिलाई म्हणजे सुईच्या याने शिलाई मारायची सुई दोऱ्याने, आणि त्याच्यावरती आपण छान असं शोचं बटन लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही मनीसुद्धा लावू शकतात, पण बटन लावलं तर याला आणखी सुंदर असा लुक येणार म्हणून आपण इथे बटन वापरले. तिघा पट्ट्यांना आपल्याला असं त्याचप्रमाणे बटन लावून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ आणि छान छान अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, ह्याप्रमाणे तिघही बटन लावले की आपली डिझाईन खूप सुंदर अशी दिसायला लागलेली आहे. अगदी कमी कपडा जरी असेल तरी तेवढ्या ह्याच्यात ही डिझाईन होऊन जाते. सिंपल साडीवर सुद्धा तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. बघा, अगदी छान अशी डिझाईन तयार झाली की छान अशी लेस आपल्याला इथे लावून घ्यायची. तर आता आपण इथे काय करू, खालून लेस लावायला सुरुवात करू. आणि बरोबर इथे आलं की इथे एक प्लेट टाकायची आणि आपली ही लेस अशी वरती वळवून घ्यायची. हा आकार जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. लेसला डबल शिलाई मारायची, म्हणून पहिले एक साईडने व्यवस्थित शिलाई मारून घेतली की नंतरून आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशी शिलाई मारून घ्यायची. इथे सुद्धा जोपर्यंत आपण तो गोल आकार दिलाय तोपर्यंतच आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची. लेसला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. आता इथे वरतून आपल्याला ही लेस लावून घ्यायची आणि इकडे अशी फोल्ड करायची ह्याप्रमाणे. इथे सुद्धा लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची, म्हणून एक साईडने व्यवस्थित शिलाई मारून घेतली की नंतरून आपल्याला दुसऱ्या साईडने शिलाई मारायची. ह्याचप्रमाणे त्या बाजूने सुद्धा आपण लेस लावून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये आजची व्हिडिओ बनवलेली आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायची ही ब्लाऊज डिझाईन. आता आपण चौकोनी तुकडे घेतले, आपल्याला लटकन बनवायचे म्हणून त्याला त्रिकोणीमध्ये असं शिवून घ्यायचं आहे आणि जी बंद बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची. जी लेस आपण गळ्याला वापरली तीच लेस आपण इथे लावून घेणार आहे. आणि ह्याप्रमाणे इथे आपल्याला हे लटकन बनवून घ्यायचं आहे. छान असं लटकन अगदी कमी वेळात तयार होतं. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचे. लेसला डबल शिलाई मारून घ्यायची आणि इथे सुद्धा नॉट ठेवून हे लटकन आपल्याला तयार करून घ्यायचे. दोघंही नॉट आता आपण लावून घेऊ आणि नंतर बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक. आपली डिझाईन अगदी पूर्ण झालेली मैत्रिणींनो.
व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा. कमेंटमध्ये मला सांगत जा व्हिडिओ कसा वाटला ते. हा बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक अगदी छान असा आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही डिझाईन. कोणत्याही साडीवर अगदी छानच दिसणार आहे. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.